महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील शासकीय महामंडळांचं वाटप लवकरच होण्याची शक्यता। काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत महामंडळ वाटपावर चर्चा। लवकरच प्रलंबित महामंडळांचा तिढा सुटणार असल्याचे संकेत बैठकीनंतर नेत्यांनी दिले। महामंडळाचा विषय आहे किंवा एसीओ नेमायचे आहे, निधीच्या वाटपाच्या संदर्भातला प्रश्न आहे, ह्या चारी पाच विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। सगळ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय देणं आवश्यक आहे, त्यांनाही त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे आणि म्हणून या समित्या लवकरात लवकर करण्याच्या विषयी आज चर्चा झालेली आहे। साधारणपणे जे आहे असं आम्ही ठरवलं की 15 सप्टेंबरच्या आतमध्ये ही सगळी नावं जी आहेत एकत्रित सगळ्यांची आली पाहिजेत। शक्य तितक्या असं समजा 15 पण ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये सगळं संपवून टाकलं पाहिजे काय आणि सगळ्याचे निर्णय झाले पाहिजेत अशा रीतीने आम्ही काम करणार आहोत। वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आज ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये आयोजन। ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आपली कैफियत गणेश नाईक यांच्यासमोर मांडण्याची शक्यता। गणेश नाईक पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधण्याचीही शक्यता। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सेवक आहेत, त्यांना महाराष्ट्रातच काम करू द्या, त्यांना दिल्लीत का पाठवताय? देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या विरोधकांच्या दाव्याला अमृता फडणवीसांचं उत्तर। देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या, त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा। महाराष्ट्र इज द मोस्ट यील्डिंग स्टेट फॉर द कंट्री और इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है। सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का। वैरागच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शिवसेनेत। उपनगराध्यक्ष निरंजन भूमकरांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। भाजपची आज नाशिकमध्ये आढावा बैठक। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाजपच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला जाणार। संघटनात्मक कामकाज आणि रणनीतीवर बैठकीत मंथन। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय कार्यालय प्रभारी तरुण चुग उपस्थित राहणार। मुंबईमध्ये महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च। सोशल मीडिया सांभाळण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये खर्चाचा प्रस्ताव। महापौरांवर टीका होण्याची शक्यता। बेस्टच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सभागृहात बहुमतानं मंजूर। बेस्टच्या 22 आगारांचा सार्वजनिक खासगी भागीदारा म्हणजेच पीपीपीच्या माध्यमातून विकास होणार। बेस्टच्या मोक्याच्या जागांवरती संकुलं आणि निवासी टॉवर्स बांधले जाणार। मुंबईतील बेस्ट सेवा सध्या प्रचंड तोट्यात। तोटा भरून काढण्यासाठी बेस्टच्या 22 आगारांचा पुनर्विकास होणार। बेस्टच्या जागांवरती संकुलं आणि मॉल उभे राहणार। त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बेस्ट बसचा तोटा भरून काढला जाणार। बसच्या प्रस्तावावरून महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी। दोन्ही बाजूचे नगरसेवक आक्रमक झाल्यानं गोंधळ। विरोधकांकडून धमकी दिली जात असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप। धमकी सहन केली जाणार नसल्याचा महापौर रितू तावडेंचा इशारा, तर विरोधकांना बोलू दिलं जात नसल्याचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। नाही पॉसिबल होत सगळ्यांना द्यायला। एक मिनिट नाही पॉसिबल होत सगळ्यांना सभागृहात प्रत्येक वेळा। एक मिनिट बोलते ना मी। नाही होत पॉसिबल प्रत्येकाला द्यायला। वेळ बघावी लागते, बिझनेस घ्यावा लागतो, सगळ्यांची मनं सांभाळावी लागतात। एक ह्याला नाही दिलं तर ही काय दादागिरी? अरे तुमको क्या मालूम, मैं देख रही हूं। हे नाही चाललं ना, मी सांगते। शाळेची पाहणी केल्यानंतर 1960 साल असल्यासारखं वाटतं। स्कूल ठीक करू अभियानांतर्गत दिपकेंकडून हिंगोलीतील कडोळी गावातील शाळेची पाहणी। फुटके दरवाजे, गळते पत्रे आणि अत्यंत जुनाट शाळा पाहून अभिजित दिपके आक्रमक। मी अवस्था तीच बघतोय आता। म्हणजे इथं आल्यावर मला असं वाटतंय की मी 1960-70च्या काळात आलेलो आहे। मला असं वाटतंय ह्या शाळेला बघून। अजूनही पत्रे सगळे, बाथरूम मध्ये नळ नाही, हे करायचं का त्या बाथरूमचं? शाळेसाठी आंदोलन करायचं का? ते इथलचे जेई बीडीओ आहे त्यांना जाऊन सांगा 10 दिवसाच्या आत काम सुरू करा। सीजेपीचे आशुतोष रांगा राजस्थानमधल्या शाळांना भेट देणार। स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत
शाळांच्या परिस्थितीची पाहणी करणार, संपूर्ण टीमसह शाळांना भेट देणार, रांकांची पोस्ट करून माहिती. अहिल्यानगर जिल्हा परिषदेला विद्यार्थ्यांच्या पहिल्या गणवेशासाठी 4 कोटींचा निधी, मात्र शाळा सुरू होऊन 3 महिने झाले तरी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकच गणवेश, तर मिळालेला गणवेश देखील संबंधित शाळेतील समितीच्या क्रेडिटवर. अजून 2 महिने उलटून देखील पहिल्या गणवेशचे पैसे मुलांना भेटलेले नाही आणि हे पैसे न मिळाल्यामुळं आम्हाला मुलांना त्या ठिकाणी दुसरा गणवेश देखील देता आलेला नाही आजपर्यंत. आणि दुसरा गणवेश जर घेण्याचा विषय आला तर पहिल्या या ठिकाणी दुकानदार काय करतात, ते आम्हाला पहिल्या गणवेशचे पैसे मागतात आणि त्यांचा तगादा चालू आहे. आम्हाला नवीन ड्रेस मिळालेला नाही. आम्ही 15 ऑगस्टला जुना ड्रेस घालून आलो कारण की आमचा ड्रेस धुवायला टाकला. हा गणवेश मागच्या वर्षीचा आहे. आझाद मैदानातील 28 ऑगस्टच्या ओबीसी आंदोलनासाठी यापूर्वीच परवानगीचा अर्ज. वकील मंगेश ससाणे यांची माहिती. तर जरांगेंचं वराती मागून घोडे आले तरी चालणार नाही. ओबीसींच्या आंदोलनासाठी वेळेआधीच अर्ज. वकील ससाणेंचं स्पष्टीकरण. सर्व ओबीसी संघटनांतर्फे आम्ही 29 ऑगस्टला आझाद मैदानामध्ये या आंदोलनाची परवानगी मिळावी म्हणून आम्ही निवेदन दिलंय, पत्र दिलंय. आता आम्हाला असं समजतंय की त्या मनोज जरांगे तो तिकडे नादावला होता, आंतरवाली सराटीला तो आंदोलन करणार होता, पण आता आज समजतंय की त्यांनी सुद्धा आझाद मैदानामध्येच आंदोलन करायचंय. अशा प्रकारच्या आता बातम्या प्रसारित झाल्यात. कल्याण डोंबिवलीतील एका संस्थेतील कर्मचारी नागरिकांशी मराठी भाषेत संवाद साधत नाहीत. महापालिका उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याकडे तक्रार. मराठी बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून अखिल भारतीय समन्वय बैठक. 3 दिवसांच्या बैठकीत संघ परिवारातील 32 संघटना सहभागी होणार. जेनझी संबंधीच्या मुद्द्यांवर बैठकीत प्राधान्याने चर्चा. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये बैठकीचं आयोजन. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामच्या जागेसाठी अतिरिक्त 1000 एकर भूसंपादनाला स्थगिती. नाशिक महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याचे न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील जुनोना गावातील मुख्य रस्त्याला तलावाचं स्वरूप. रस्त्याचं काम अर्धवट. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल, तर रोगराईचाही धोका. अहिल्यानगरमधील फुल शेतीचं क्षेत्र घटलं. मागच्या 2 वर्षाच्या तुलनेत फुलांचं क्षेत्र 312 हेक्टरनं घटलं. सध्या 836 हेक्टरवर फुल शेती. श्रीगोंदा, पारनेर आणि नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचं फुल शेती करण्याचं प्रमाण अधिक. संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावमध्ये विसावणार. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेलेली पालखी परतीच्या अंतिम टप्प्यात. लाखो भाविक पालखीसोबत असल्यानं खामगाव शेगाव महामार्ग ठप्प. गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि उपसभापती विरोधातील अविश्वास ठराव मंजूर. 15 संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं. सभापती भाऊराव मुके आणि उपसभापती राजकुमार पटले यांना पायउतार व्हावं लागलं. मुंबईतील गणपती आगमनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवण्यास निर्बंध. काळाचौकी परिसरात महागणपतीच्या आगमनावेळी ड्रोननं चित्रीकरण करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 1,87,000चे 2 ड्रोन जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.